आज आपण काळ, अंतर आणि वेग यावर एक नेहमी परीक्षेमध्ये येणारं उदाहरण अभ्यासणार आहोत. उदाहरण आहे 300 मीटर लांबीची एक आगगाडी 3 मिनिटात 2 किलोमीटर या वेगाने जाते, तर 1200 मीटर लांबीचा एक बोगदा किती वेळात ओलांडेल. ठीक आहे. तर या उदाहरणामध्ये आपल्याला अंतर, वेग आणि वेळ यावर आधारित हे उदाहरण सोडवायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी काय दिली, आगगाडीची लांबी दिली, त्यानंतर बोगद्याची लांबी दिली. म्हणजे एकूण अंतर आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल, रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी हे दोन्ही लांबी एकत्र करावं लागेल. म्हणजेच रेल्वेची लांबी किती आहे बरं, रेल्वेची म्हणजे एकूण अंतर मोजण्यासाठी आपल्याला रेल्वेची लांबी त्याच्यामध्ये आपल्याला बोगद्याची लांबी मिळवायला लागेल. बरोबर आहे. बोगद्याची लांबी किती आहे बरं, रेल्वेची लांबी? रेल्वेची लांबी आहे 300 मीटर आणि बोगद्याची लांबी आहे 1200 मीटर म्हणजे 1200 मीटर. आणि या दोघांची बेरीज होईल 1500 मीटर. म्हणजे जर किलोमीटर मध्ये केलं तर 1.5 किलोमीटर. म्हणजे जर आपण 1000 न भागलं, कारण आपल्याला माहितीये की 1000 किलोमीटर बरोबर 1 किलोमीटर असतं, तर हे आपल्याला अंतर पार करायचंय. ठीक आहे. त्यानंतर अजून एक दिलंय की रेल्वेचा किंवा आगगाडीचा वेग दिलाय. वेग दिलाय बघा 3 मिनिटामध्ये जाते 2 किलोमीटर. बरोबर आहे. आणि आपल्याला वेग हा ताशी किलोमीटर मध्ये काढायचा असतो. म्हणून आपल्याला या मिनिटाचं तासामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर 3 ला जर आपण 20 न गुणलं तर होतं 60 मिनिट. बरोबर आहे. आणि 60 मिनिट बरोबर काय असतं, 1 तास. म्हणजे आता आपल्याला 1 तास. तर सेम आपल्याला पुढचे किलोमीटर मध्ये बी करावं लागेल. जर 2 ला जर 20 न गुणलं आपण तर किती येईल, 40 किलोमीटर. म्हणजेच 40 किलोमीटर इथं प्रति तास होतं, इथेही प्रति तास. म्हणजेच आपल्याला रेल्वेचा म्हणजे आगगाडीचा वेग काय मिळाला बरे, आगगाडीचा वेग आहे ताशी 40 किलोमीटर प्रति तास. म्हणजे जर 3 मिनिटात जर 2 किलोमीटर ती जात असेल तर आपल्याला एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये ती किती जाते, 3 ला जर 20 न गुणल्यानंतर 60 येतं, तर 2 ला 20 न गुणल्यानंतर येईल बेदोनी 40 म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला काय मिळालेलं आहे, वेग आणि अंतर मिळालेलं आहे. तर आपल्याला एक सूत्र वापरता येईल. कुठलं सूत्र वापरायचं आहे, आपल्याला काढायचं आहे वेळ. म्हणजे वेळचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. अंतर किती आहे, अंतर आहे 1.5 किलोमीटर आणि वेग आहे 40 किलोमीटर. हा झाला तासामधला वेळ. परंतु आपल्याला याचा हा जो वेळ आहे जर सेकंदामध्ये काढायचा आहे, म्हणजेच काय होईल, मग आपल्याला दिलेल्या जे काय अंतर आहे त्याला जर आपण एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, म्हणजे टोटल किती होईल, 60 गुणिले 60 जर केलं तर त्याचं सेकंद मध्ये रूपांतर येईल. आपण हे 0 ला 0 घालूया. 2 न भाग जातो म्हणून 2×6 2 आले, परत भाग दिला आणि 30 दोन्ही 60 होईल. चला आता आपण यांचा गुणाकार करूया. तर 1.5 1.5 30 गुणिले 3. तर याचा जर आपण गुणाकार केला तर 3 त्रिक 9 आणि 15×9 135 आणि वरचा 0 मांडला, परंतु 1 दशांश चिन्ह आहे म्हणून दशांश चिन्ह दिला तर होईल 135 सेकंद. म्हणजेच तुमचं वेळ किती लागेल, 135 सेकंद. जर तुमच्या पर्यायामध्ये जसं काही उत्तर आहे त्यानुसार तुम्ही काढू शकता. जर मिनिटामध्ये असेल तर ह्याला मिनिट आणि सेकंदामध्ये करू शकता, तासामध्ये असेल तरी तुम्हाला काढता येईल. धन्यवाद. थँक्यू.